आंबेगाव तालुका अन्न आणि दूध भेसळीचे केंद्र बनला आहे असा खोटा जावई शोध लावणाऱ्या विरोधकांना आज साहेबांनी पत्रकार आणि जनतेसमोर जाहीर चपराक दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्याची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून सुरू होते। मात्र आज साहेबांनी सर्व आकडेवारी आणि वस्तुस्थिती समोर ठेवून विरोधकांचे हे खोटे दावे पूर्णपणे खोडून काढले आहेत। तालुक्याची अस्मिता आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी साहेब नेहमीच कटिबद्ध आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। विरोधकांच्या या चिखलफेकीला आंबेगावची जनताच मतपेटीतून चोख उत्तर देईल असा विश्वास आता व्यक्त होत आहे। घटना काय की दुधामध्ये भेसळ आहे आणि या भेसळयुक्त दुधामुळे जर लहान मुलांच्या नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका जर त्या ठिकाणी काही अपाय होत असेल, कॅन्सर होत असेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही, मग कोणी जरी असलं तर। पण ही घटना काही फक्त आंबेगावमध्येच घडली असं नाही। या अशा प्रकारचे छापे अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रामध्ये झाले आणि समजा एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याला जाहीरपणानं मी त्याच दिवशी सांगितलं की माझा जवळचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला मी पाठीशी घालू शकत नाही।